तर मित्रांनो, दुर्ग भटकंतीचा हा दुसरा दिवस आहे। काल साल्हेर बघितला आणि आज सालोटा बघायला जातोय। सकाळी सकाळी साल्हेरवरील सूर्योदय बघून आम्ही सालोटाकडे प्रस्थान केले। सालोटा किल्ला जर समजून घ्यायचा असेल तर त्याचा मोठा भाऊ साल्हेर समजावा लागेल। तर साल्हेरची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। दोन्ही किल्ले अफाट आणि प्रचंड आहेत आणि असे वाटत आहे की या सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये स्वराज्याच्या शत्रूंना रोखण्यासाठी तळ ठोकून उभे आहेत। तर ऊन थोडेफार जास्त असल्यामुळे आम्ही फार फोटो आणि व्हिडिओ नाही काढले। साल्हेर सालोटा खिंडीपासून बरोबर अर्ध्या तासामध्ये आम्हाला सालोटा किल्ल्यावरील कातळात कोरलेल्या पायऱ्या लागल्या। पहिला दरवाजा पश्चिमाभिमुख असून पूर्ण कातळातच कोरलेला आहे आणि बाहेरील चौकटीच्या दोन्ही बाजूस कमळाची फुले आहेत आणि बरोबर मध्यभागी आराध्य श्री गणेशाची मूर्ती कोरलेली आहे। आत गेल्यानंतर दोन मोठ्या गुहा लागतात, पण तिकडे दगड कोसळलेले आहेत, त्यामुळे आपल्याला दुसऱ्या दरवाजाकडे जाताना ते आपल्याला तोडूनच वर जावे लागते। या पहिल्या दरवाजामधून जसे आम्ही आत गेलो तसे काही वेळातच दुसरा दरवाजा दिसला, जो की घडवलेल्या दगडांनी बांधलेला होता आणि तिकडील रस्ता लहान असल्यामुळे आपल्या मावळ्यांसाठी राहायची सुविधा काही दिसत नव्हती। पण तिथेच वर एक अंदाजे लागणाऱ्या वस्तू ठेवण्यासाठी एक दगडी माळा बनवलेला दिसत होता। दुसऱ्या दरवाजापासून जसे आम्ही पुढे गेलो तसे उजव्या बाजूला आम्हाला काही कातळात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या दिसल्या, तर ते पाणी पिण्यायोग्य नव्हतंच। आणि जसे आम्ही पुढे गेलो तसे आम्हाला साल्हेर किल्ला इतका सुंदर दिसत होता की आम्ही एक क्षण वाया न घालवता तसे आम्ही फोटो काढायला सुरू केलो। सालोटा किल्ल्यावर या ठिकाणी पोहोचल्यावर आम्हाला खूप आनंद झाला, कारण श्री परशुरामांचे मंदिर जे साल्हेर किल्ल्यावरील सर्वोच्च ठिकाण होते आणि साल्हेर किल्ल्यावरून सालोट्याला जाणारा जो रस्ता आहे यांची ही सुंदरता आम्ही एका नजरेत बघत होतो। तिसऱ्या दरवाजानंतरच्या 8 ते 10 पायऱ्या चढून गेल्यानंतर आम्ही गडावर पोहोचलो। गडावर पोहोचल्यावर उजव्या बाजूला एक पाण्याचे टाके होते, तिकडे काही ट्रेकर्स मंडळी पाणी पित होती, पण आमच्याकडे पाणी भरपूर असल्यामुळे आम्ही तसेच पुढे एक छोटा डोंगर पार केला आणि तो डोंगर पार करून आम्ही किल्ल्याच्या सर्वात उंच ठिकाणी पोहोचलो। ह्या गडावरच्या सर्वात उंच ठिकाणी पोहोचल्यानंतर आमच्यासमोर साल्हेर किल्ल्याचे जे विस्तृत दृश्य पसरले होते, हे जे दृश्य बघून आम्ही सगळेच आनंदी झालो। सालोटा किल्ल्यावरून साल्हेर किल्ल्याची ही जी झलक आमच्या मनात कायमचीच कोरली गेली, त्यामुळे हा जो क्षण आहे तो आम्ही फोटोत कैद करून घेतला। गडाच्या सर्वात उंच शिखरापासून पूर्व दिशेला आम्ही पायवाट पकडत किल्ला फिरायला सुरुवात केली आणि बरोबर 5 ते 7 मिनिटांमध्ये आमच्या नजरेस मारुतीची भव्य मूर्ती आली। अंदाजे 9 ते 10 एकर किल्ल्याचे वरील क्षेत्रफळ असेल। मारुतीरायाचे दर्शन घेऊन आम्ही एका शांत वातावरणात पोहोचलो, जिथे एक छोटेसे पाण्याचे तळे होते, पण पाणी पिण्यासाठी फार चांगले नव्हते। पाण्याचे तळे बघितल्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि किल्ल्याच्या दरवाजाजवळ पोहोचलो। तिथे आम्हाला आमचे मित्र आराम करताना आढळले। थोडा वेळ त्यांच्यासोबत गप्पा मारून आम्ही किल्ला उतरायला पुन्हा सुरुवात केली। किल्ला उतरल्यानंतर आम्ही जिकडे पाण्याच्या टाक्या होत्या तिकडे सावली जाऊन बसलो। साल्हेर उतरून परत सालोटा चढून आणि परत उतरताना थोडे आम्ही सुद्धा थकलो होतो, त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी काही वेळ विश्रांती घेतली। दुसरा दरवाजा ओलांडल्यानंतर आम्ही किल्ल्याच्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या दरवाजाजवळ पोहोचलो। या दरवाजाच्या आतील काही भाग काळाच्या ओघात आणि दरड कोसळून मोडकळीस आलेला होते। सर्वात शेवटी मला जे वाटते ते आपल्याला सुद्धा वाटत असेलच, आणि जे वाटते ते अगदी योग्यच आहे। शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे ज्या रस्त्याने गेले असतील त्याच रस्त्यावर प्रवास करण्याचा अनुभव खूपच वेगळा असतो। त्यामागे अनेक कारणे आहेत। त्या रस्त्यावर चालताना
आपल्याला इतिहासाला प्रत्यक्ष स्पर्श करण्याचा अनुभव येतो. आपण त्याच मातीवर चालत असतो जिथे शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे चालले होते. त्यांच्या संघर्षाचे, त्यांच्या विजयाचे आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण आपल्या मनात येते. या इतिहासाचा अनुभव घेताना आपल्याला एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. आपल्या पूर्वजांनी जे करून दाखवले आहे ते आपणही करू शकतो असा एक दृढ विश्वास आपल्या मनात येतो. तसेच या प्रकारच्या प्रवासात आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. चालताना आपले शरीर निरोगी राहते आणि निसर्गात असताना आपले मन शांत होते. सालोटा किल्ल्याचा इतिहास हा साल्हेर किल्ल्याबरोबर जोडला गेलेला आहे आणि हे महाराष्ट्रातील एक अद्वितीय ठिकाण आहे. तसेच ह्या दोन्ही किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व फार आहे. त्यामुळे तो दुर्गप्रेमींना कायम आकर्षित करत असतो. जर तुम्हाला दुर्ग भ्रमंती आणि इतिहास जर आवडत असेल तर तुम्ही या दोन्ही किल्ल्याला नक्कीच भेट द्या.